यहेजकेल अध्याय 44। मग त्याने मला त्या मंदिराच्या पूर्वाभिमुख असलेल्या बाहेरच्या द्वारास जाणाऱ्या वाटेने परत आणले। ते द्वार बंद होते। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, हे द्वार बंद ठेवावे, उघडू नये, याने कोणी प्रवेश करू नये, कारण परमेश्वर इस्रायलाचा देव याने या द्वाराने प्रवेश केला, म्हणून हे बंद ठेवावे। राजाविषयी म्हणाल तर तो राजा आहे, म्हणून परमेश्वराच्या समोर त्या द्वारात बसून तो भोजन करील। द्वाराच्या देवडीच्या वाटेने तो येईल जाईल। नंतर त्याने मला उत्तर द्वारास जाणाऱ्या वाटेने मंदिरासमोर नेले। मी पाहिले, तो परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते। तेव्हा मी उपडा पडलो। मग परमेश्वर मला म्हणाला, मानवपुत्रा, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व सर्व नियम, याविषयी जे सर्व मी तुला सांगतो त्याकडे चित्त दे। डोळे उघडून पहा व कान देऊन ऐक, आणि मंदिराच्या प्रत्येक द्वाराने पवित्र स्थानात जाण्यासंबंधाने जे सांगतो त्याकडे चित्त दे। त्या फितुरी इस्रायल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल वंशज हो, तुम्ही ही सगळी अमंगळ कृत्ये केली तेवढी पुरे। तुम्ही मला अन्न, वपा व रक्त अर्पितांना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकास माझ्या पवित्र स्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे। ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे। तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण केली नाही, तर तुम्ही माझ्या पवित्र स्थानात आपल्या ऐवजी त्यास माझ्या पवित्र वस्तूंचे राखणदार नेमिले। प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल वंशजांमध्ये राहणाऱ्या मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परदेशियांपैकी कोणी माझ्या पवित्र स्थानात प्रवेश करिता कामा नये। इस्रायल बहकून गेले, तेव्हा जे लेवी मजपासून दूर गेले व आपल्या मूर्तींच्या मागे लागून मला सोडून बहकले, त्यास आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगावे लागेल। ते माझ्या पवित्र स्थानातले चाकर होतील। मंदिराच्या द्वारांपुढे ते पहारेकरी होतील व माझ्या मंदिरात ते सेवा चाकरी करीतील। ते लोकांसाठी होमपशु व यज्ञबली याचा वध करीतील व लोकांची सेवा चाकरी करण्यास त्याचपुढे उभे राहतील। त्यांनी त्यांच्या मूर्तींपुढे इस्रायल घराण्याची सेवा चाकरी केली व ते त्यास पापात पाडणारे अडथळे झाले, म्हणून मी त्यावर आपला हात उगारिला आहे, आणि ते आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगीतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करण्यासाठी मजसमक्ष येता कामा नये। माझ्या सर्व पवित्र वस्तू, परमपवित्र वस्तू याजवळ त्यांनी येता कामा नये, तर त्यांनी आपली अप्रतिष्ठा सोसावी
व आपल्या अमंगळ कर्मांबद्दल शिक्षा भोगावी. माझ्या मंदिरात जी काही सेवा होत असते तिला अनुसरून व त्यात जे काही करावयाचे असते त्या संबंधाने माझ्या मंदिराची राखण करणारे असे मी त्यास करीन. इस्रायल वंशज मला सोडून बहकून गेले तेव्हा लेवी याजकांपैकी सादोक वंशज यांनी माझ्या पवित्र स्थानाची सेवा चाकरी केली. म्हणून ते मजसमीप येऊन माझी सेवा करीतील, मजसमोर उभे राहतील व मला वपा व रक्त अर्पितील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ते माझ्या पवित्र स्थानात येतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझ्या पवित्र वस्तूंचे रक्षण करीतील. ते आतल्या अंगणाच्या द्वारांकडे जातील तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे परिधान करावी. ते आतल्या अंगणातील द्वारात व मंदिरात सेवा करीतील तेव्हा त्यांनी लोकरीची वस्त्रे घालू नयेत. त्यांनी आपल्या डोक्यात तागाची पागोटी लावावी. त्यांनी कमरेस तागाचे चोळणे घालावे. त्यांनी घाम येण्यासारखे कमरेस काही वेष्टू नये. ते बाहेरील अंगणात जातील, लोकांमध्ये बाहेरील अंगणात जातील तेव्हा त्यांच्या वस्त्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळची वस्त्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्त्रे ल्यावी. त्यांनी आपली डोकी मुंडवू नयेत किंवा केस लांब वाढू देऊ नयेत. तर त्यांनी आपल्या डोक्याचे केस कापावे. आतल्या अंगणात जावयाच्या वेळी कोणाही याजकाने द्राक्षारस पिऊ नये. त्यांनी विधवेबरोबर किंवा सोडलेल्या स्त्रीबरोबर विवाह करू नये. तर इस्रायली वंशातल्या कुमारीबरोबर अथवा कोणा याजकाची विधवा असल्यास तिजबरोबर विवाह करावा. त्यांनी माझ्या लोकास शिक्षण द्यावे. पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय यांचा भेद त्यास त्यांनी दाखवून द्यावा. तंट्या बखेड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयांप्रमाणे हा निवाडा त्यांनी करावा. सर्व सणात माझे धर्मशास्त्र व नियम पाळावे आणि माझ्या शब्बाथांचे पवित्रपणे पालन करावे. त्यांनी प्रेतास शिवून अशुची होऊ नये. मात्र आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ व अविवाहित बहीण यांच्या बाबतीत ते अशुची झाले असता चालेल. तो शुद्ध झाल्यावर आणखी 7 दिवस मोजावे. मग तो पवित्र स्थानात म्हणजे अर्थात आतल्या अंगणात पवित्र स्थानातील सेवा करावयास जाईल. त्या दिवशी त्याने आपले पापार्पण करावे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. त्यांना वतन काय म्हणाल तर मी त्यांचे वतन आहे. त्यास इस्रायलात वाटा देऊ नये. त्यांच्या वाटा मी आहे. अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ही त्यांनी खावी. इस्रायलांनी वाहिलेली हर एक वस्तू त्यांची व्हावी. सर्व प्रथम फळांचा प्रथम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण करावयाची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी.
तुम्ही तिंबलेल्या कणिकेचा पहिला गोळा याजकास द्यावा, म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल. कोणताही आपोआप मेलेला किंवा फाडून टाकिलेला प्राणी याजकांनी खाऊ नये, मग तो पक्षी असो किंवा पशु असो.